सध्या दिवाळीचे दिवस चालू आहेत. दिवाळीची आपली तयारीसुद्धा खूप जोरदार चालू आहे. दिवाळी आहे, दिवाळीमध्ये खर्च खूप होतो. पण आपली भारतीय संस्कृती सण साजरं करण्याच्या पाठीमागे काहीतरी कारण सांगते. कुठलं तरी शास्त्र सांगते, हे सुद्धा आपल्याला विसरायचं नाही. दिवाळी साजरी करत असताना आपण कोणत्या उद्देशानं साजरी करतोय हे सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे. सणांचं आपल्या आयुष्यामध्ये काय स्थान आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, आज आपण बघतोय सण संस्काराचं उत्तम साधन कसं असू शकतं. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण सण वार उत्सव खूप वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करतो. पण त्याच्या पाठीमागं काहीतरी खरंच कारण असेल का? ज्या वेळेला आपण सण साजरे करतो त्याच्या पाठीमागं काही शास्त्र वगैरे खरंच असू शकतं का? आपण भारतीय प्राचीन परंपरा जोपासतो ते केवळ आणि केवळ सणांच्या निमित्तानं. बघूया आज काही वेगळा विषय वेगळ्या पद्धतीनं आपण लक्षात घेऊया. संस्कृती म्हणजे आपल्याला दुसऱ्याच्या दुःखाची होणारी जाणीव. भारतामध्ये प्राचीन परंपरा आपण ज्या जोपासतो ते वेगवेगळ्या सणांच्या निमित्तानं. आपल्या पूर्वजांनी फार विचार करून या परंपरांची जपणूक व्हावी म्हणून सणांची कल्पना लोकांपुढे मांडली. जेव्हा ही कल्पना कोणा एकाच्या मनात आली तेव्हा ती त्याने लोकांपुढे मांडली आणि तेव्हा नक्कीच शुभमुहूर्त असला पाहिजे. म्हणून आजही आपण उत्साहाने सण साजरे करतो. भारतात सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी. हा सण म्हणजे सणांचा राजा. हा राजा कसा दिमाखात येतो आणि सगळ्यांवर प्रभाव पाडून निघून जातो. तो निघून गेला तरी त्याच्या आठवणी मनामध्ये घर करून राहतातच. बुद्धदेवाच्या काळामध्ये उत्तर भारतात हा सण साजरा होऊ लागला. म्हणजे थोडक्यात काय, हा सण गुप्त काळातही साजरा केला जात होता. 2,500-3,000 वर्षापूर्वीची परंपरासुद्धा आपल्याला हेच सांगते की सणाबरोबर उत्साह, चैतन्याचा झरा मनापासून वाहू लागतो. इतकी शतकं मानवाला आनंद देणारा हा सण काही सामान्य नाही. अनेक राज्य राजवंश यांची भरभराट झाली, ते संपले, मोठे मोठे संप्रदाय आले. चंचल लक्ष्मीचा प्रसाद काहींच्या नशिबी आला, पुष्कळ जण त्यापासून वंचित राहिले. पण दीपोत्सव काही थांबला नाही. अगदी दिवाळं निघालं तरीसुद्धा कितीही गरीब माणूस आपल्या दारापुढे एकतरी पंक्ती नक्कीच लावतो. आता हे सण आपल्याला दान देतात ते म्हणजे संस्काराचं. संस्कार हे एका दिवसात शिकवून येणारी काही प्रक्रिया नाही आहे. संस्कार कुठल्याही दुकानामध्ये विकत मिळत नाही आहेत. कळत नकळत संस्कार मानवी मनावर अधिराज्य करतात आणि म्हणूनच या सणांची योजना. सणांच्या निमित्ताने सामाजिक अनेक मंगल कामना आपण केली जाते. समाजातील घटक सगळे भेद विसरून एकत्र येतात. आनंदाची पर्वणी सुरू होते. हा एकतेचा संस्कार सणांच्या माध्यमातून साधला जातो. आनंदाची पर्वणी सुरू होते. सणांच्या निमित्ताने लक्ष्मीची पूजा होते. दारिद्र्यातून मुक्तता व्हावी हाच हेतू त्याच्यातून असतो. वर्षानुवर्ष आपण दारिद्र्याच्या पाठीवर बसून लक्ष्मीची पूजा करतोय, महाकालीची पूजा आपण करतोय, दहशत भीती यांनी युक्त कंपित हृदयापासून. आमची ही पूजा सफल होईल की नाही माहीत नाही, आमच्या उणिवा भरून निघतील की नाही माहीत नाही, पण मंगलेच्छा मात्र अबाधित राहिल्या आहेत आणि हाच खरा संस्कार. सगळीकडे दुःखाचा हुंकार आपल्याला ऐकू येत असतानाच दिवाळीच एक मंगल संदेश घेऊन येते. कित्येक हजार वर्षापासून सामूहिक स्वरूपात समृद्ध होण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. तोच संकल्प आपण आजही करतो. भारतीय संस्कृती आपल्याला काय शिकवते तर ती म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञता म्हणजे काय तर केलेले उपकार स्मरणामध्ये राहण्यासाठी आपण सणांचं माध्यम वापरतो. बघा, आपला देश कृषीप्रधान आहे. काळ्या आईच्या उदरातील मोत्यांचे दाणे खाण्यापूर्वी परमेश्वराला त्याचा नैवेद्य दाखवावा हीच ती कृतज्ञता. खरीपाचा हंगाम संपताच दारातील धान्याच्या राशी पाहून आनंदित मानव दिवाळीच्या निमित्तानं फराळीचे नानाविध पदार्थ प्रकार करून त्याचा नैवेद्य देवाला दाखवतो. ते याच पदार्थांचा आस्वाद घ्यावा हा संस्कार. म्हणजे ते याच भावनेतून. अतिथी देवो भव ही आमची संकल्पना. सगळ्यांनी मिळून या केलेल्या पदार्थांचा आस्वाद घ्यावा हा संस्कार. यामुळे संकुचित स्वार्थी वृत्तीला आळा बसतो. सहभोजनाचा आनंद लुटता येतो. यातून एकतेचा संस्कारसुद्धा दृढ होतो. निसर्ग मानवाचा खरा मित्र. मित्राच्या सानिध्यात आपण आपल्या कोंडलेल्या भावनांना वाट मोकळी करून देतो. मन स्वच्छ होतं, मोकळं होतं. असाच हा मित्र आपल्याला आनंद देतो, तो म्हणजे मंगळागौर, हरतालिका पूजन, वसंतोत्सव या सणांच्या माध्यमातून. काही वृत्तवैकल्य केली जातात, त्यानिमित्तानं उपवास केले जातात. अधूनमधून पंचेंद्रियांनाही सुट्टी देऊन लंघन करणं गरजेचं आहे. परमेश्वर चिंतनामध्ये वेळ घालवा, त्यामुळे सुसंस्कारित मन तयार होईल.
ही गोष्ट घर, समाज, राष्ट्र, जग अशा विस्तृत परिघातून धावू लागेल. संस्कार हा जर मध्यबिंदू आपण मानला तर त्यापासून होणारे फायदे परिघाप्रमाणे विस्तारत जातील. आता बघा, राखी पौर्णिमा हा एक विश्वबंधुत्वाची जाणीव निर्माण करून देणारा सण आहे. या राखीच्या मुलायम सुंदर धाग्यात केवढं सामर्थ्य, किती भावना उदात्त आहे. पाशवी वृत्तीला बांधून ठेवणारा, प्रचंड शक्ती असणारा हा धागा किती संस्कार करतो. बहीण भावाच्या प्रेमाचं नातं दृढ करतो. कर्तव्य भावना जागृत ठेवणारा हा सण संस्काराचं उत्तम साधनच नाही का. त्यानंतर आपण दसरा म्हणजे आनंदाला काही, दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा. या सणाची जर आपण उज्ज्वल परंपरा बघितली तर आमच्यावर उत्तम संस्कार करते. सीमोल्लंघनामध्येही संस्कार दडलेला आहे. रूढीचा गड खाली उतरा, पाकोळ्या घुबडा उडवा, जिवंत सोने अखंड लुटवा, कृपण मनाचा रस्ता खुटवा, असाच साजरा करा दसरा. अशा खणखणीत शब्दातून समाज प्रबोधन करणारे राम गणेश गडकरी या सणाच्या निमित्ताने संस्कार रुजवण्यास सांगतात. निर्जीव वस्तूतही संवेदनशीलता हे भारतीय संस्कृतीचं खास वैशिष्ट्य. झाडू, चूल यापासून वस्तू यासारख्या वस्तू आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाच्या आणि म्हणून केवळ त्यांच्याबद्दलही आपल्या मनामध्ये कृतज्ञता असली पाहिजे. म्हणून शिराष्टमीच्या दिवशी चुलीला विश्रांती, बैल वर्षभर राबतात त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून आपण बैलपोळा साजरा करतो, ते या सणांच्या माध्यमातून. नारळी पौर्णिमेला दर्यापुत्र सोन्याचा नारळ सागराला अर्पण करतात, कोळी गीतातून आपल्या भावना व्यक्त करतात. मित्रांनो, सण आपण साजरे करा, पण त्यामागील असलेला हेतूसुद्धा नीट समजून घ्या. संक्रांतीला फक्त तिळगुळ देतानाच गोड बोला असं बजावू नका, तर त्याचं काटेकोर पालन करा. त्यामुळे समाजातील कटुता नष्ट होईल. जो खळांची व्यंकटे सांडो या सत्कर्मी रती वाढो, हे ज्ञानेश्वरचे पसायदान पूर्ण होईल. गणेशोत्सव साजरा करताना मूळ हेतूपासून दूर न जाता मनोरंजन या माध्यमातून संस्काराचं आदानप्रदान आपण करूया. सण साजरा करत असताना स्वतः आनंद मिळवून इतरांनाही त्या आनंदामध्ये आपण सामील करून घेऊया, सहभागी करून घेऊया. स्पर्धेच्या निमित्तानं हा विषय आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करूया.